लाडक्या बहिणींना लक्ष द्या, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। कारण अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली करण्यात आलेली आहे। महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली सुरू झालेली आहे। राज्यातील 12,915 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। 6,457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटींची वसुली करण्यात आली आहे। सरकारी कर्मचारी महिलांच्या पगारातून पैशांची वसुली करणार आहेत। महिला आणि बालविकास विभागानं ही माहिती दिलेली आहे। वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाहीये। निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठे झालेली नाही। पात्र नसताना ज्या लोकांनी लाभ घेतलेला आहे त्या पण आमच्या लाडक्या बहिणीच आहेत, पण कोणी सर्व्हिसला आहे, कुठं पदावर आहे, ज्यांना लाभ घेणं अपेक्षित नाही। काही महिला भगिनींना आमचा पगार 40,000, 50,000, 1 लाख आहे, अशा काही बहिणींचा चालू झालेला होता। त्याच्यावर वसुलीची कारवाई म्हणजे असं काही जबरदस्ती कुठं केली जात नाही, स्वतःहून अशा काही लोकांनी ते परत करावं ही भावना आहे। त्यामुळं वेगळं काहीच नाही आहे। कुठल्याही लाडक्या बहिणीवर अशा पद्धतीची वसुलीची कारवाई केली जाणार